रामकृष्ण मंडळी, मी पूजा आजच्या नवीन भागात तुमचं स्वागत करीत आहे। आज मी आले आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे या गावी। इथे आपण आलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखून वेद वदवून घेतले होते त्या रेड्याच्या समाधीस्थळी। तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते आहे तुम्ही येथे कसं पोचाल। पुणे नाशिकहून हे ठिकाण 3 किलोमीटर अंतरावर आहे। जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही इथे इझिली पोहोचू शकता आणि जर तुम्हाला सगळ्यात स्वस्त आणि अफोर्डेबल वे पाहिजे असेल तर तुम्ही एसटीने पण येऊ शकता। मुंबई आणि ठाण्याहून आळेफाटाला येणाऱ्या अनेक एसटी आहेत। फाट्यावर उतरून तुम्ही ऑटो रिक्षा करून मंदिरापर्यंत पोहोचू शकता। येऊनिया उतरिले आळेची बनी पशुतय स्थानी शांत झाला। संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील समाधीस्थानाचे वर्णन आपल्या अभंगामध्ये अशा प्रकारे केले आहे। आळंदीतील तथाकथित धर्म मार्तंडांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणण्यास सांगितले। पैठणला गेल्यावर त्यांना अनेक सत्व परीक्षांना तोंड द्यावे लागले। तेव्हा तिथून वाकोबा नावाचा कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यासहित जात होता आणि तेव्हाच एका धर्मपंडिताने संत ज्ञानेश्वर महाराजांना या रेड्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे हे सिद्ध कर असे सांगितले। तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून वेद बोलण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ रेडा ऋग्वेद बोलू लागला। सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन माऊलींचे दर्शन घेऊया। नमस्कार आजी, तुम्ही इथे रोज असता? तुम्ही इथे तुम्ही रोज इथे बसता? नाही, प्रत्येक एकादशीला 15 दिवसाची जेवण। मंदिराच्या बांधकामाची सुरुवात शके 1784ला कैलासवासी आनंदराव भिकाजी शेट्टे यांनी सुरू करून त्यांचे सुपुत्र कैलासवासी रघुपंतराव शेट्टे यांनी 1785मध्ये पुरे केले। मंदिराचा गाभाऱ्यामध्ये 27 फेब्रुवारी 1955 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे। रामकृष्ण हरी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोललेल्या रेड्याची सजीवन समाधी आहे। आज एकादशी निमित्त या ठिकाणी महाअभिषेक होत असतो आणि प्रत्येक एकादशी द्वादशीचे जे अन्नदाते त्यांचा अभिषेक आज या ठिकाणी होतो। आज या ठिकाणी अभिषेक संपन्न झालेला आहे। या रेड्या समाधीचा चारही भावंडांनी स्वतः त्यांचा हात लावून या ठिकाणी संजीवन समाधी दिलेली आहे। दर एकादशीला येथे मोठी यात्रा भरते आणि लोक भाविक या ठिकाणी पंचक्रोशीतले भाविक
दर्शनासाठी माऊलींच्या येतात. ज्यांना कोणाला आळंदीला जाता येत नाही ते भक्त या ठिकाणी येऊन माऊलींचं दर्शन घेतात. ही माऊलींची समाधी जे रेडेश्वराची समाधी आहे ही खूप जुनी आहे आणि संजीवन समाधी आहे. ही कुणी मूर्त बसवलेली नाही, ही समक्ष निघालेली मूर्त आहे. ज्यावेळेला माऊलींना दृष्टांत दिला माऊलींनी एका ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणाचं स्वप्न घेऊन सांगितलं की मी इथे आहे, माझ्यावर सिंदूर डोंगर केलाय चंद्राचा, हा काढा आणि मला तुम्ही प्रत्यक्ष मी तिथे आहे म्हणून लोक गावकऱ्यांनी ते सगळे समाधीवर सगळं सिंदूर वगैरे काढला आणि त्या ठिकाणी समाधी निघाली. त्या समाधीची स्थापना आणि माऊलीच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी त्यांनी केली, मंदिर बांधलं आणि मोठा सोहळा त्या वेळेला झाला. त्याशी ही समाधी आहे. चारही भावंडांनी या ठिकाणी माऊलींनी तिथं रेडेश्वराला समाधी दिलेली आहे. पैठणवरून वेद बोलून आल्यानंतर माऊलींनी यांना समाधी दिलेली आहे. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, रेडेश्वर भगवान की जय. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रेडेश्वर भगवान की जय. जर तुम्हाला मंदिरासाठी ऑनलाईन देणगी द्यायची असेल तर या डिटेल्स आहेत. मंदिराच्या बाहेरच इथे मारुती मंदिर आहे, ज्याच्या पण जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. पाठीमागे नवीन मंदिर बनत आहे. जर तुम्ही या मंदिरामध्ये आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा यात्रेनिमित्त येणार असेल तर इथे भक्त निवासाची पण सोय आहे. तसेच इथे लहान मुलांसाठी गुरुकुलही आहे. आता सध्या इथे 40 विद्यार्थी आहेत. मंदिराच्या बाहेर इथे पाणी पिण्याची पण सोय आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याही गावी किंवा अजून कोणत्या ठिकाणी तुम्हाला असे प्लेसेस माहिती असेल जे अनएक्सप्लोर आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ते एक्सप्लोर हवेत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. मी ट्राय करेल की मी तिकडे जाईल आणि एक्सप्लोर करेल. थँक्यू.